नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अखिल आगरी समाज परिषद उरणची ऐतिहासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न। सीमा घरत यांच्या अध्यक्षपदी निवडीचे केले उपस्थितांनी स्वागत। शुक्रवार 2 मे 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता वीर वाजेकर सिनियर कॉलेज फुंडे येथे अखिल आगरी समाज परिषद उरणची पहिली ऐतिहासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सर्वप्रथम घुरबादेवी मातेला सामाजिक कार्यकर्ते श्री यशवंत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले। आगरी समाज परिषदेचे जनक वीर तू ह वाजेकर शेठ यांच्या स्मृतीस अभिवादन करून तसेच लोकनेते माननीय दिबा पाटील साहेब यांना अभिवादन करून सभेची सुरुवात झाली। अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, अध्यक्ष अखिल आगरी परिषद यांच्या सूचनेनुसार मीटिंगची सुरुवात उरण तालुका अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी सर्वांचे स्वागत करून केली। आगरी कोळी कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत घरत, वीर तू ह वाजेकर फुंडे कॉलेजचे आणि रयत शिक्षण संस्थेचे काउन्सिलिंग सदस्य श्री सुधीरभाई घरत यांनी सीमा अनंत घरत यांची अखिल आगरी समाज परिषद उरण अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलचा ठराव मांडला आणि त्यांचे स्वागत केले। तसेच पहलगाममधील हल्ला झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली। श्रेयश घरत यांनी सूत्रसंचालन केले। तसेच श्री विनोद म्हात्रे यांनीही अखिल आगरी समाज परिषदेबद्दल सविस्तर माहिती दिली। सीमा घरत यांना पद देण्यामागचा हेतू त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम आणि आणखीन समाजाच्या प्रत्येक घटकांबद्दल असल्याने त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास असल्याने ही एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिली आहे असे सांगितले। चंद्रकांत घरत यांनी सांगितले की गेली 15 वर्षे आम्ही उरणमध्ये आगरी कोळी कराडी सामाजिक संस्था स्थापन करून आगरी कोळी कराडी महोत्सव भरवले। त्यात मोठा वाटा हा आमची बहीण सीमा घरत यांनी सांभाळला असे सांगितले। आणखीन आम्ही सातत्याने उरणमध्ये आगरी समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। गोवर्धन गोट्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री जगजीवन भोईर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, याआधी दिबा पाटील साहेब पनवेल उरणच्या आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष असतानाच मी 5 वर्ष काम केले आहे। त्यामुळे आपण आता सीमाताईंच्या सोबत जाऊन आगरी समाजाबद्दल गावागावात जाऊन आगरी समाजाच्या संघटनेची बांधणी करूया असे सांगितले। महिला वर्गही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। सुरेखा भोईर यांनी तर आगरी भाषेत गाण्याने सुरुवात केली। आनंदी वातावरण, सर्वांनी आपापली मते मांडली। रेखाताई घरत यांनी ओटी भरणे या कार्यक्रमासाठी कमी खर्च करावा, सर्व महिलांनी साड्या आणू नये असा प्रस्ताव मांडला। श्रेयश घरत यांनी ऑनलाईन आगरी सभासद नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेऊन जबाबदारीने आगरी समाजातील तरुण वर्गाला एकत्रित आणण्यासाठी जबाबदारी घेतली। जयश्री घरत यांनी लग्नाच्यासाठी साड्या वाटप पद्धत बंद करावी असे सांगितले। श्री सुधीर घरत यांनी आगरी समाजाचा पुरातन काळापासून उदयास आल्याचे सांगत इतका छान आगरी समाजाबद्दल इतकी इत्थंभूत माहिती सांगितली की सर्व मंत्रमुग्ध होऊन गेले। त्यांच्या या अभ्यासपूर्ण आगरी समाजाबद्दल माहिती दिल्यामुळे हॉलमधील सर्वांनी एक निर्धार केला की आपण सर्वांनी समाज बांधणीसाठी कामाला लागण्याचा निर्धार करूया। मीटिंगमध्ये अध्यक्षा सीमा अनंत घरत यांनी श्री चंद्रकांत घरत आणि श्री सुधीर घरत यांना उरण तालुका आगरी समाज परिषदेवर सल्लागारपदी निवड करण्यासाठी ठराव मांडला। श्री देवेंद्र पाटील यांनी अनुमोदन दिले। या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। सर्वांनी वर हात करून ठराव मंजुरी दिली। तसेच गावोगावी आगरी संघाचा आगरी भवन बांधण्यात यावा हा दुसरा ठराव करण्यात आला। आगरी भवनासाठी ठराव श्री श्रेयस घरत यांनी मांडला। सौ सुरेखा भोईर यांनी त्याला अनुमोदन दिले। श्री रोहित भोईर यांनी आभार मानले। अवघा आगरी एक व्हावा, आगरी आता कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये या उद्देशाने उपस्थित आगरी समाज बांधवांनी थोर सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। त्याचबरोबर त्यांच्या उचित निवडीचे स्वागत केले असून त्यांचे अभिनंदन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, उरण। बलिभद्र आणि बलिभद्राचा पोळा आगला हा त्यांचा मुलगा, ही आपली अशी परंपरा आहे। म्हणजे देवांच्यापासून आपली निर्मिती झालेला असा आपला समाज आहे। आज आपण म्हणतो की आपल्याला जेव्हा ब्राह्मण सांगतो की चला तुमच्या गोत्र कुठलं, आपण म्हणतो काय माहिती आमच्या ग्रामपंचायतीमध्ये 2 ठराव घेतले। गावामध्ये साडी वाटप करेल किंवा रोज लग्न करेल आणि वन डे लग्न करेल, म्हणजे त्यांनी काही खर्च न करेल त्याला 10,000 रुपये ग्रामपंचायत भेट करून देण्यात येते। अरे वा, छान। हा आगरी समाजासाठी चांगला आलाय। चांगला आगरी समाज परिषद यांच्या अध्यक्षा सीमाताई घरत, त्यांचे सल्लागार दोन्ही
सुधीरभाई गरज आणि सेनगरज. आपण सर्व मोठ्या संख्येने इथं पहिल्या सभेसाठी आपण जमलेलो आहोत. असे जेव्हा प्रोग्राम्स होतात आपले किंवा लग्न समारंभ होतात तेव्हा ही गाणी आपल्याला ऐकायला मिळतात आणि ती गाणी ऐकल्यावर आपल्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते किंवा उत्साह निर्माण होतो आणि तोच उत्साह आपल्याला सांगून जातो की आपल्या रक्तात नसा नसात हा आगरी बाणा आपला भरलेला आहे आणि आजचा आपला आगरी माणूस हा मुंबईचा खरा भूमिपुत्र आहे. मोठ्या मनाचा, दिलदार मनाचा. तो जरी सुखात कोणाच्या जायला त्याला मिळालं नाही तरी पण कितीही दुश्मनी असो किंवा कुठल्याही जातीचा असो दुःखात तो पहिल्यांदा म्हणजे तो जाणारच वेळ काढून. तेव्हा मी सगळ्यांना अशी विनंती करते की आपल्या या आगरी माणसालाच तुम्ही प्राधान्य द्या, त्यालाच पुढे जाण्याची संधी द्या.